गजानन महाराज की जय. मित्रांनो, आज आपण एक दिव्य प्रवास सुरू करतोय. श्री गजानन विजय ग्रंथ वाचनाचा. हा ग्रंथ केवळ कथा नाही, तर तो भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक शक्तीचं मूळ आहे. आपण रोज केवळ 5 ओळी घेऊया, त्यांचा अर्थ समजून घेऊ आणि गजानन महाराजांनी दिलेला संदेश आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग सुरुवात करूया श्री गणेशाच्या स्मरणाने. श्री गणेशाय नमः. गजानन महाराज की जय. क्रमांक 1. जय जयाजी उदरा कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा. म्हणजेच या ओवीत कवी दासगणू यांनी प्रथम श्री गणेशाला वंदन केले. हिंदू धर्मात कोणतेही मंगल कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीचे स्मरण करणे ही प्राचीन परंपरा आहे. कारण गणपती हा विघ्नहर्ता व सिद्धिविनायक मानला जातो. उदार कीर्ती म्हणजेच गणेशाचे नाव. त्यांचा कीर्तिप्रसाद इतका उदार आहे की जगभर तो मंगलमूर्ती म्हणून ओळखला जातो. प्रताप ज्योती म्हणजे त्याचे तेज इतके प्रखर आहे की ते सूर्याप्रमाणे सर्व अंधकार नष्ट करते. गौरीपुत्र म्हणजे पार्वतीचा लाडका पुत्र आणि मयुरेश्वर म्हणजे मोरावर आरूढ असलेला देव. ही ओवी सांगते की जसा कोणत्याही घरात नवीन काम करताना सर्वजण श्री गणेशाचा उच्चार करतात, तसा या ग्रंथाचाही आरंभ गणेशाच्या स्तुतीनेच झाला आहे. गणपतीच्या कृपेशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होऊ शकत नाही. एक साधा शेतकरी जसा नांगरणी करण्यापूर्वी जमिनीला वंदन करतो किंवा विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी देवाला आठवतो, तसंच दासगणू गणपतींचा जय जयकार करून ग्रंथलेखन सुरू करतात. या ओळीतून आपल्याला एक मोठा जीवन धडा मिळतो. आपल्या प्रत्येक प्रयत्नाला सुरुवात करण्यापूर्वी आपण देव, गुरु किंवा ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा. कारण सुरुवात जर शुभ असेल तर शेवट आपोआप मंगल होतो. अहंकाराने नव्हे तर नम्रतेने आणि ईश्वर कृपेवर विश्वास ठेवून काम सुरू केल्यास अडचणी लहान भासतात व यश मिळते. ओळी क्रमांक 2. कार्यरंभी तुझे स्मरण करीता आले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. म्हणजेच या ओळीत दासगणू सांगतात की जगातील मोठमोठे विद्वान, संत, साधू सज्जन देखील जेव्हा कुठलेही नवे कार्य सुरू करतात तेव्हा सर्वप्रथम गणपतीचे स्मरण करतात. कारण गणेश हा विघ्नहर्ता आहे. त्यांच्या कृपेने कार्यात येणारी अडथळ्यांची दगडी भिंत सहज गळून पडते. कार्यरंभी तुझे स्मरण म्हणजेच कोणतेही कार्य कितीही मोठे असो ते सुरू करताना गणेशाचे स्मरण केले तर तो मंगलाचा आरंभ ठरतो. आपल्या संस्कृतीत कोणत्याही सण, उत्सव, यज्ञ, विवाह किंवा शिक्षणाची सुरुवात गणेश पूजेनंतरच केली जाते. यामागील आशय म्हणजे प्रथम विघ्नांचा नाश व्हावा आणि कार्य निर्विघ्न पार पडावे. मोठाले विद्वान म्हणजे येथे कवी स्पष्ट सांगतात की केवळ सामान्य लोकही नव्हे तर विद्वान, शास्त्रज्ञ, अभ्यासू लोक सुद्धा गणपतीचे स्मरण करतात. ज्ञान व बुद्धी मिळवण्याचा अधिपतीही गणेशालाच आहे. साधू संत सत्पुरुष म्हणजेच जे संत महात्मे सांसारिक मोहापासून दूर आहेत, जे आध्यात्मिक जीवन जगतात, तेही कार्यरंभी गणपतीला वंदन करतात. मग सामान्य माणसाने त्याचे स्मरण करणे तर अधिक आवश्यकच आहे. ही ओळी आपल्याला शिकवते की अभिमानाने नव्हे तर नम्रतेने आणि देवाच्या आश्रयाने कामाला प्रारंभ करावा. आजच्या जीवनात सुद्धा आपण एखादी नवीन नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाचा टप्पा सुरू करताना गणेशाची आठवण ठेवलीच पाहिजे. तर आत्मविश्वास आपला दुप्पट होतो. कारण मनाला वाटते की आपल्यासोबत देवांची कृपा आहे. ओळी क्रमांक 3. तुझ्या कृपेची अघात शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती, कापूसाचा पाळ किती, अग्निपुढे दयाघना. म्हणजेच या ओळीत दासगणू महाराजांनी गणपतीच्या कृपेचे सामर्थ्य अत्यंत सुंदर उपमेने दाखवले आहे. ते म्हणतात, हे गणपतीराया, तुझ्या कृपेची शक्ती इतकी अथांग आहे की ज्या क्षणी ती
प्राप्त होते त्या क्षणी सर्व अडथळे, संकटे, विघ्ने याचा क्षणात नाश होतो. कापूसाचा पाड किती अग्नीपुढे, म्हणजे हा उपमा अत्यंत मार्मिक आहे. जसा कापसाचा डोंगर कितीही मोठा असला तरी अग्नीच्या ज्वालेसमोर तो क्षणात भस्मात होतो, तसेच मनुष्याच्या जीवनातील विघ्न, संकटे गणेश कृपेच्या अग्नीसमोर टिकू शकत नाही. गणेश हा विघ्नहर्ता आहे, म्हणजे संकटाचा नाश करणारा देव. ही ओवी जीवनाला अतिशय व्यावसायिक संदेश देते. आपल्याला आपले जीवन कितीही सुखकर असले तरी अडथळे, संकटे, परीक्षेचे प्रसंग हे येतच राहतात. कधी नोकरीत समस्या, कधी नात्यामध्ये मतभेद, कधी शिक्षणात अपयश, अशी विघ्ने प्रत्येकाला येतातच. पण त्या विघ्नांच्या समोर जाण्याची खरी शक्ती गणेश कृपेनेच येते. ही कृपा म्हणजे केवळ देवाला नमस्कार करणे एवढेच नाही, तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे शुद्ध, प्रामाणिक आणि संयमी जीवन जगणे. गणपती बुद्धीचा देव आहे. त्यांचे स्मरण केल्याने अडचणीला तोंड देण्याची विवेक, बुद्धी आणि संयम मिळतो. या ओळीतून आपण हे शिकतो की कितीही विघ्ने आली तरी त्यासमोर भीती न बाळगता ईश्वर कृपेवर विश्वास ठेवावा. कारण विघ्न म्हणजे फक्त कापसाचा ढीग आहे आणि देवकृपा म्हणजे ज्वलत अग्नी आहे. विश्वास असेल तर अडथळे काहीही नाहीसे होतात. मित्रांनो, ओवी क्रमांक 4. म्हणून आदरे वंदना करी तसे मी तुझ्या चरणा, सुरस कवी पद्यरचना दासगणूच्या मुखाने. म्हणजेच या ओळीत कवी दासगणू गणपती बाप्पा समोर आपली भावना मांडतात. ते म्हणतात की हे गणपती राया, मी आदराने तुझ्या चरणाला वंदन करीत आहे. माझ्या मुखातून निघणारे शब्द हे तुझ्या कृपेने सुंदर व अर्थपूर्ण होतील. सुरस कवी पद्यरचना म्हणजे इथे पद्मरचना हा शब्द फारच सुंदर आहे. जशी कमळाची रचना पाहणाऱ्याला डोळ्यांना सुखावते, त्याचा रंग, आकार, सौंदर्य सर्वांना भावते, तशीच माझ्या मुखातून उमटणारी वचने सुंदर, मधुर आणि मनाला भावणारी यावी, अशी प्रार्थना कवी करीत आहे. ही ओळी आपल्याला एक मोठा धडा शिकवते. माणसाला स्वतःच्या प्रतिभेवर, बुद्धीवर किंवा वक्तृत्वावर गर्व असू शकतो, पण दासगणूंनी मात्र स्वतःवर अवलंबून न राहता गणपतींच्या कृपेवर भर दिला आहे. ते मान्य करतात की जर माझ्या शब्दांना गोळवा आणि अर्थ प्राप्त झाला तर तो माझ्या कर्तृत्वाने मुळे नाही, तर गणपतीच्या कृपेनेच झालेला आहे. दैनंदिन जीवनात सुद्धा आपण बोलतो, लिहितो, शिकतो आणि एखाद्याशी संवाद साधतो, तेव्हा त्या शब्दामध्ये शुद्धता, प्रामाणिकपणा आणि आदर असावा अशी अपेक्षा असते, परंतु ते आपोआप येत नाही. त्यासाठी अंतःकरण शुद्ध असणे गरजेचं आहे आणि अंतःकरण शुद्ध राहण्यासाठी देवकृपेची नितांत आवश्यकता असते. या ओळीचा जीवन धडा असा आहे की शब्द हे देवाच्या आशीर्वादानेच प्रभावी होतात. नम्रता, श्रद्धा आणि प्रार्थना यातून, बोलण्यातून माधुर्य येते. दासगणूंची ही प्रार्थना म्हणजे आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शन आहे. ओळी क्रमांक 5 बघा. मी अज्ञान मदमती नाही काव्य तू पूर्ती, परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल आहे. म्हणजे या ओळीत दासगणू महाराज आपल्या नम्रतेचा आणि देवावरील संपूर्ण विश्वासाचा प्रत्यय देतात. ते म्हणतात, मी अज्ञानी आहे, माझी बुद्धी फारशी तीक्ष्ण नाही, म्हणजे फारशी मी हुशार नाही आहे, मला काव्य लेखनाची विद्या किंवा काव्य निर्मितीचा गोडवा अवगत नाही आहे. तरीसुद्धा जर गणेशाने माझ्या अंतःकरणात वास केला तर माझे हे कार्य निश्चित यशस्वीच होईल. येथे कवी स्वतःची मर्यादा स्पष्टपणे मान्य करतात. सामान्यतः लेखक स्वतःला विद्वान समजतो, आपली कला कर्तृत्वाने मांडतो, परंतु दासगणू स्वतःबद्दल अत्यंत नम्रतेने बोलतात. हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. ते म्हणतात, माझ्या बुद्धीची ताकद मर्यादित आहे, माझ्या लेखणीतून काही दिव्य घडेल असे माझ्या सामर्थ्याने नाही, पण जर देव कृपा झाली तर अशक्य सुद्धा शक्य होते. या ओळीतून आपल्याला मोठा जीवन धडा मिळतो. स्वतःच्या मर्यादा ओळखणे आणि अहंकार न बाळगवता देवाच्या कृपेवर विश्वास ठेवणे ही खरी नम्रता आहे. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास कठीण वाटतो,
पण जर तो नम्रतेने गुरूंना शरण गेला, त्याचा आशीर्वाद घेतला, तर अशक्य वाटणारा अभ्यास सहज साधतो. एखाद्या कामगाराला आपलं काम फार कठीण भासेल, पण जर तो श्रद्धेने व संयमाने प्रयत्न करीत राहिला तर त्याला कार्यसिद्धी मिळतेच. ही ओवी सांगते की आपली प्रतिभा, बुद्धी, ज्ञान हे मर्यादित असले तरी ईश्वर कृपा अमर्याद आहे. त्या कृपेच्या आधाराने आपला लहान असूनही मोठं कार्य करू शकतो. दासगणूंना हा नम्र भाव प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. जय गजानन माऊली. आपण आता नवीन 6 ते 10 पर्यंतचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तर जय गजानन माऊली.